नमस्कार माझ्या सर्वांना. मी शिवानी गावाकडच्या स्वादमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी खुसखुशीत तोंडात ठेवता बरोबर विरघळतील अशी शंकरपाड्याची रेसिपी, गोड शंकरपाड्याची रेसिपी आज मी तुम्हाला शेअर करत आहे. तर शंकरपाडे बनवण्यासाठी मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. वाटीने बघितलं तर 4.5 वाट्या येतात. तर अर्धा किलो मैदा घ्यायचा आहे आणि जी नॉर्मल आपली वाटी असते ना साधी मीडियम साईजची, त्या वाटीने 4.5 वाट्या घेतल्या मी. छानून घेतला थोडा अगोदरच म्हणजे हलका होतो आणखी. आणि याला साईडला ठेवलं. नंतर दुसऱ्या भांड्यामध्ये मी एखाद्या सॉसपॅनमध्ये किंवा एखाद्या गंजामध्ये वगैरे तुम्ही 1 वाटी पाणी घालायचं. त्यामध्ये 1 वाटी तूप घालायचं आणि तूप ग्राममध्ये मोजलं तर 125 ग्रामचं जवळपास तूप होतं आणि 200 ग्रामच्या जवळपास साखर होती. म्हणजे 1 वाटी घेतली मी अंदाजे. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर आणखी साखर तुम्ही ॲड करू शकता 2 चम्मच. आणि याचा आपल्याला शुगर सिरप तयार करायचा आहे. बॉईल खूप जास्त असं उकळवायचं नाही आहे किंवा पाक वगैरे तयार करायचा नाही आहे. नॉर्मल फक्त साखर मेल्ट होईल इतका आपल्याला गरम करायचा आहे. गरम झाल्यानंतर जो मैदा घेतला होता आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर कोणत्याही गोड पदार्थामध्ये आणखी चांगली चव येते. नंतर जे बनवलेलं शुगर सिरप आहे ते थोडं थोडं करून टाकायचं आणि अगोदर चमच्यांनीच मिक्स करायचं, कारण की गरम असल्यामुळे हाताला चटके लागू शकते. तर थोडं करून मीठ टाकलं आणि मिक्स करून घेतल्यानंतर हाताने थोडा मळून घेतला आहे. याचा डो खूप असा सॉफ्ट वगैरे करायची आवश्यकता नाही आहे, फक्त एकत्र करायचा आहे. आता सध्या तुम्हाला सॉफ्ट दिसत असेल पण थोड्या वेळाने हा टाईट डो होऊन जाते, कारण की जे शुगर सिरप आहे ते पूर्ण मैद्याला लागून जाते ना. आता बघा टाईट होऊन गेलेला आहे. मी याला 20 मिनटं रेस्ट करायला ठेवलं होतं. तुम्ही जास्त वेळ पण अर्धा तास पण ठेवू शकता. अगर वेळ नसेल तर लवकर पण 20 मिनटामध्ये करू शकता. नंतर याचे मोठ्या मोठ्या आकारामध्ये गोळे तयार करून घ्यायचे आहे व एखाद्या कोरपाटाला किंवा ज्याच्यावर पण तुम्हाला लाटायचं असेल त्यावर तूप वगैरे लावायची किंवा तेल वगैरे लावायची गरज नाही आहे. असं पण लाटलं तरी चिपकत नाही ते. तर पातळसर लाटून घ्यायचं आहे छानपैकी मोठ्या आकारामध्ये. लाटून झाल्यानंतर भाकरीचा जितका साईज असतो किंवा पोळीचा असतो तितकं पातळ लाटायचं आहे आपल्याला. लाटून घ्यायचं आणि दोन्ही साईडनी फोल्ड करून आणखी फोल्ड मारायचा, म्हणजे चौकोनी शेपमध्ये. मी सांगतेच तुम्हाला, अशा प्रकारे दोन्ही साईडनी मारल्या की नंतर आणखी 2 फोल्ड मारून चौकोनी शेपमध्ये तयार केलेला आहे. आता ही जी पाती आहे ही जास्त पातळ करायची आवश्यकता नाही आहे, फक्त थोडीशी ठोकर ठेवायची आणि चौकोनी शेपमध्येच लाटायची. खूप जास्त पातळ पण नाही खूप जास्त जाड पण नाही. नॉर्मल आपल्याला ज्या साईजचा शंकरपाळा हवा त्या साईजप्रमाणे लाटून घ्यायचे. बघा इतक्या साईजची मी लाटून घेतलेली आहे, थोडी जाडसर ठेवलेली आहे हलकीशी. व नंतर जे कॉर्नर आहे ते साईडचे कॉर्नर कट करून घ्यायचे चौकोनी शेपमधले. अशा प्रकारे चारही साईडचे कॉर्नर मी कट करून घेतलेले आहे. आणि तुम्हाला ज्या शेपमध्ये शंकरपाळे हवे, चौकोनी शेपमध्ये, डायमंड शेपमध्ये, कोणत्याही शेपमध्ये तुम्हाला ज्या शेपमध्ये हवे असेल त्या शेपमध्ये कट करून घ्यायचे आहे. मी चौकोनी शेपमध्येच कट करत आहे. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. अशा प्रकारे मी शंकरपाळे बघा ह्या साईजचे तयार करून घेतलेले आहे. आणखी तुम्हाला एखादी पोळी लाटून दाखवते. अगोदर जो गोळा आहे त्याला पातळसर असं लाटून घ्यायचं छानपैकी. लाटून झाल्यानंतर फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे त्याच्याने काय होते, फोल्ड केल्याने आणखी लेयर्स जे आहे, जे पडदे असतात ते आणखी छान येतात, छान उमटतात. जाळीदार असे पडद्याचे येऊन जातात शंकरपाळ्यावर लेयर्स. आणि चौकोनी शेपमध्ये लाटून घेतलेला आहे. अशा प्रकारे मी सर्व शंकरपाळे
लाटून घेतलेले आहे आणि कट करून घेतलेले आहे. नंतर लो टू मीडियम फ्लेमवर गरम केलेल्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. खूप जास्त लो फ्लेम पण नाही ठेवायची आणि खूप जास्त हाय पण नाही ठेवायची, कारण की हाय ठेवली तर जे शंकरपाळे आहे ते वरतून करपतील आणि अंदरून कच्चे राहतील. आणि खूप लो ठेवलं तर जे लेयर्स आहेत शंकरपाळ्याचे ते अलग अलग होऊन जातील, म्हणजे तुटल्यासारखे होऊन जातील. म्हणून थोडं मीडियमचं याच्यावरच ठेवायचं. मी अगोदर थोडंसं करून बघितलं तर त्या टायमाला झालं होतं थोडं, म्हणजे पातळ पातळ पडदे अलग निघून गेले होते. मग मी थोडं मीडियम गॅसची फ्लेम वाढवली आणि मीडियम फ्लेमवर फ्राय करून घेतलं. हलकंसं ज्या स्टेजवर फ्राय करून झालेले असतात त्या स्टेजवर लो फ्लेम करायची आणि जेव्हा फ्राय करायला टाकतो आपण त्या टायमाला थोडी मीडियम ठेवायची. अशा प्रकारे सर्व शंकरपाळे मी तयार करून घेतलेले आहे. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप मस्त जाळीदार लेअरचे असे शंकरपाळे तयार आहे.